आंबेगाव तालुक्यातील लांडेवाडी येथे गुरुवारी सायंकाळच्या सुमारास बिबट्याने तिघांवर हल्ला करून त्यांना जखमी केले। या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरलेले आहे। यामध्ये नितीन रामदास लांडे वय 35 हे बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झाले असून यांच्यावर मंचर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे। याबाबत मिळालेल्या माहितीनुसार लांडेमाळा परिसरात राहणारे नितीन रामदास लांडे हे शेतातील पाणी पुरवठा योजनेचे मोटार बंद करण्यासाठी निघाले होते। त्यावेळी रस्त्यात बिबट्याची मादी व 2 पिल्ले आली। बिबट्याच्या मादीने नितीन लांडे यांच्यावर हल्ला चढवला। त्यांच्या उजव्या हाताला बिबट्याचे दात लागले असून पाठीला पंजाने जखम झाली आहे। त्यांना तातडीने मंचर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे। सोमनाथ किसन आढळराव वय 40 हे विघ्नेश शशिकांत फदाले वय 20 याला मोटरसायकलवरून घेऊन मंचर घोडेगाव रस्त्याने लांडेमाळ्याकडे निघाले होते। यावेळी बिबट्याने विघ्नेश यांच्यावर हल्ला केल्यामुळे सोमनाथ घाबरून मोटरसायकलवरून पडले व जखमी झाले। नंतर बिबट्याच्या हल्ल्यात विघ्नेश हा जखमी झाला। या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे। बिबट्याच्या दहशतीमुळे भीतीचे वातावरण पसरले आहे। वन खात्याने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी तातडीने पिंजरा लावावा व बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी सरपंच संगीता शेवाळे आणि उपसरपंच अंकुश लांडे यांनी केली आहे।